नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये। पुण्यातलं अपघात प्रकरण सध्या गाजतंय, याच्याबाबतची चर्चा आता देश पातळीवर सुरू आहे। खरं तर आपण बघितलं की याच्यामध्ये रोज नवीन खुलासे होत आहेत। विशाल अग्रवाल यांना काल अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांना आज कोर्टात सुद्धा हजर करण्यात येणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा काल पुणे आयुक्तांची भेट घेतली, पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि भेटीमध्ये त्यांनी या केस संदर्भातली सगळी माहिती घेतली आणि त्यांनी हेही सांगितलं की आम्ही असे प्रयत्न करणार आहोत की ज्या मुलावर जो अल्पवयीन आहे त्याच्यावरची आता केस आहे ती प्रौढ न्यायालयात चालवण्यात यावी, त्याच्या संदर्भातली जी कारवाई आहे किंवा ज्या लीगल ॲस्पेक्ट्स आहेत ते सुद्धा तपासतोय आणि त्याच्याबाबतचा प्रयत्न सुद्धा आमच्याकडनं सुरू आहे असं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे। आपण बघतोय की जसे जसे या केसमधले अटका होत आहेत किंवा नवीन खुलासे होत आहेत, तपासातून अनेक गोष्टी समोर येत आहेत, त्याचप्रमाणे या कारबद्दल सुद्धा उत्सुकता होती। जी पोर्शे कार या सगळ्या अपघातामध्ये वापरण्यात आली होती ती कार नेमकी कोणाची होती, कोणाच्या नावावर रजिस्टर होती, तिला नंबर प्लेट का नव्हती, असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत। त्यामुळे नेमकी ती कार रजिस्टर होती का, तिच्यावर नंबर प्लेट का नव्हती, तिची नेमकी किंमत काय होती आणि कशा पद्धतीने ती रस्त्यावर आली होती, या सगळ्या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत। नमस्कार, मी राहुल गायकवाड, मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत आहे। तुम्ही तो सगळा घटनाक्रम पाहिलेला आहे, ज्या पद्धतीने ती कार 150 ते 200च्या वेगाने तिथनं जात होती आणि त्यांनी त्या दोन तरुणीला धडक दिली, ज्याच्यामध्ये त्यांचा जागेवरच मृत्यू झाला। त्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पाहतोय की त्या कारला कुठलाही नंबर नाही आहे, कुठलंही रजिस्ट्रेशन त्या कारचं झालं नव्हतं। त्यामुळे अनेक प्रश्न विचारले जात होते की ही कार खरंच रजिस्ट्रेशन तिचं नव्हतं, तिची नंबर प्लेट काढून टाकली होती का, तिचं RTOकडे रजिस्ट्रेशन का नव्हतं, या संदर्भातले अनेक प्रश्न विचारले जात होते। आणि त्यानंतर आता हळूहळू तपासातून अनेक धक्कादायक खुलासे सुद्धा समोर येत आहेत। जी पोर्शे कार होती, जिची किंमत साधारण 3 ते 5 कोटी असं म्हटलं जात आहे, त्या कारचं रजिस्ट्रेशन झालं नव्हतं। खरं तर मार्चपासनं ही कार विदाऊट रजिस्ट्रेशन ही रस्त्यांवर फिरत होती। मार्च, एप्रिल, मे असे जवळजवळ 3 महिने ही कार रजिस्ट्रेशन नसताना पुण्यातल्या रस्त्यांवर फिरत होती। त्याच्यावर कुठलीही कारवाई पोलिसांकडनं असेल किंवा RTOकडनं करण्यात आली नव्हती आणि त्यामुळे पोलिसांवर आणि RTOवर सुद्धा अनेक प्रश्न विचारले जात आहेत। खरं तर बँगलोरमध्ये ह्या कारची खरेदी करण्यात आली होती। बँगलोरमधल्या एका शोरूममधनं ही कार खरेदी केली होती आणि त्यानंतर ती पुण्यामध्ये आणली होती। आता कर्नाटक सरकारनं त्याला टेम्पररी जे पासिंग आहे ते दिलं होतं, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट दिलं होतं, परंतु ते सर्टिफिकेट केवळ पुणे RTOमध्ये जाऊन रजिस्टर करण्यापुरतं ती कार वापरता येणार होती किंवा तेवढ्यापुरतं ते वापरण्यात येणार होतं। 6 महिन्यांसाठी टेम्पररी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट हे कर्नाटक सरकारकडनं देण्यात आलं होतं त्या कार संदर्भातलं। खरं तर ती कार बँगलोरमधनं आणल्यानंतर, कर्नाटकमधनं खरेदी केल्यानंतर तिचं पुणे RTOमध्ये रजिस्ट्रेशन करणं अपेक्षित होतं, परंतु तशी कुठचीही कारवाई ही मार्चपासनं करण्यात आली नव्हती। तर त्या कारच्या रजिस्ट्रेशनसाठी लागणारे 1758 रुपये सुद्धा भरण्यात आले नव्हते। जी रजिस्ट्रेशन फी आहे ती सुद्धा या अग्रवाल कुटुंबियांकडनं भरण्यात आली नव्हती। म्हणजे आपण विचार करू शकतो, 3 ते 5 कोटीची कार आहे, पण साधे 1700 रुपये सुद्धा रजिस्ट्रेशन फी ही भरली नव्हती आणि तशीच ती न भरता ती कार पुण्याच्या रस्त्यांवरनं फिरत होती। त्यामुळे अनेक प्रश्न विचारले जात आहेत की RTOने कशी परमिशन दिली, पोलिसांनी त्या कारला कधी अडवलं नाही का, नंबर प्लेट नसताना ती कार पुण्याच्या रस्त्यांवर कशी आली, हे सुद्धा प्रश्न या निमित्तानं आता उपस्थित होत आहेत। हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर, कारच्या रजिस्ट्रेशनबद्दल, तिच्या सगळ्या प्रोसेसबद्दल विचारण्यात आल्यानंतर आता RTOकडनं सुद्धा कडक पावलं उचलण्यात आलेली आहे। RTOकडनं त्या मुलाला आता वयाची 25 तो पार करेपर्यंत त्याला आता कुठलंही लायसन्स मिळणार नाही आहे, त्याला कुठलंही वाहन येत्या काळामध्ये चालवता येणार नाही आहे। तोपर्यंत तो वयाची 25 उलटत नाही तोपर्यंत त्याला आता RTOकडनं लायसन्स मिळणार नाही आहे। दुसरं म्हणजे या जी पोर्शे कार या अपघातामध्ये वापरण्यात आली होती किंवा तिचा जो अपघात झालेला आहे, ती कारसुद्धा आता पुढचं 1 वर्ष रजिस्टर करता येणार नाही आहे। याचाच अर्थ ही कार आता पुन्हा रस्त्यावर येणार नाही आहे, 1 वर्ष पुन्हा ती कार रस्त्यावर आणता येणार नाही आहे। 1 वर्षानंतरच तिचा जर रजिस्ट्रेशन करायचा निर्णय झाला तर केला जाऊ शकतो। अर्थात ती कार आता पोलिसांनी तपासाकामी जप्त केलेली आहे, त्यामुळे पोलीससुद्धा जोपर्यंत त्यांचा तपास पूर्ण होत नाही आणि या सगळ्या घटनेचा निकाल लागत नाही तोपर्यंत ती कार त्या ओनरच्या ताब्यात देऊ शकणार नाही आहे। ती कार तपासासाठी ही पोलीस स्टेशनमध्येच ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे या पोर्शे कारबद्दल अनेकांना उत्सुकता होती, त्याच्याबाबत अनेक प्रश्न विचारले जात होते। त्यामुळे कार जरी घेतली असली, मार्चमध्ये ही कार घेतलेली आहे, तरीसुद्धा 2 ते 3 महिने झालं हिचं रजिस्ट्रेशन नव्हतं आणि तशाच पद्धतीने ही कार पुण्याच्या रस्त्यांवर फिरत होती आणि याच कारने आता 2 निष्पाप जीवांचा बळीसुद्धा घेतलेला आहे। या संदर्भातले अनेक अपडेट्स सातत्याने समोर येत आहेत, तपासामध्ये सुद्धा अनेक खुलासे होत आहेत। त्या संदर्भातले सगळे व्हिडिओ आणि सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। त्यामुळे मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते करायला विसरू नका। धन्यवाद।